हाय, हे बघा आज घरी श्रीखंड बनवायला घेतलं होतं. हे असं काहीसं तयार झाले. इथं बघा तेलात मी आईनी परवा बनवलेल्या बॉबी तळायला घेतलेत. या बघा कशा छान फुलत आहेत. तेलात टाकल्या टाकल्या फुलायला चालू होत आहेत. खूप छान झालेत चवीला. त्यात ना आईनी पापड खार, ओवा आणि जिऱ्याची पावडर टाकले. मीठ वगैरे एकदम छान झाले, त्यामुळं मस्त लागतात खाताना. दुपारी ना असं वातावरण गॅलरीतून दिसतं. हे समोरच्या घरातलं वातावरण आहे आणि अलीकडच्या घरात ना दुपारी ऊन येतं. हे बघा माझी चिऊ अशा वातावरणात कशी झोपते. हे आमच्या सोसायटीतलं गणपतीचं मंदिर आहे. ह्यांचा बघा कसा खेळ चालू आहे. चिऊ त्याच्या दादाला टिकली लावायला मागून पळते, दादा असा समोर. हे बघा ह्यांचा कसा खेळ चालू आहे. संध्याकाळच्या वातावरणात मुलांना खाली न्यावं वाटतं. जरा अंधार पडलेला असतो, मस्त वाटतं त्यांना खेळायला. खूप वार आहेत. आमचं सोसायटी एकदम नदीच्या कडेलाच आहे. तुम्हाला एकदा मी नंतर दाखवते ते पूर्ण सगळं वातावरण बाजूचं. ह्यांना म्हटलं माझ्या हाताला धरून चालायचं, असं पळायचं नाही, म्हणून मग मी ह्यांना घेऊन फिरत होते अशी. हे बघा यांचा तरी पण कसा खेळ चालू आहे. हात सोडून खेळायला लागले परत. नुसतं पळायचं असतं त्यांना. हे बघा गणपतीच्या मंदिराच्या तिथून आणून टिकल्या मला